महेंद्र थोरवे एकनाथ शिंदेंची साथ सोडणार? थोरवेंची पावलं ठाकरे गटाच्या दिशेने? राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांचा गौप्यस्फोट। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री आदिती तटकरे आणि थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणारे शिंदे गटाचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडून शिवसेना ठाकरे गटात कधीही प्रवेश करू शकतात, असा गौप्यस्फोट जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी केला आहे। थोरवेंची पावलं ठाकरे गटाच्या दिशेने पडत असल्याचेही त्यांनी म्हटलंय। आणि पुढील काळामध्ये शिवसेना या मतदारसंघाची एक संघ केल्याशिवाय राहणार नाही। जे जे शिवसैनिक माझ्या त्या ठिकाणी उभे असतील, प्रत्येकाच्या पायावर जाऊन महेंद्र थोरवेला डोकं ठेवायला लागलं तरी चालेल, तर माझ्या शिवसैनिकांचं नतमस्तक होईल, पण राष्ट्रवादी समोर माझ्या आयुष्यात नतमस्तक होणार नाही, त्याच्यासमोर कधीच चुकणार नाही। आमच्या विधानसभेच्या 2024च्या निवडणुकीमध्ये थोरवेने अनेक वेळा इथले स्थानिक नेते असतील उभाटाचे, तर त्यांना बोलावून आपल्याला उभाटामधून तिकीट द्या असं त्यांनी वारंवार सांगितलं होतं। मला वाटतं जिल्हा स्तराचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा भेटून त्यांनी सांगितलं होतं। त्यांनी सर्व प्रयत्न उभाटामध्ये जाण्याचे केले होते। आजही ते कार्यकर्ते आपल्या समोर येऊन 100% सांगतील, जेव्हा आवश्यक वाटेल तेव्हा सुद्धा मी त्यांना समोर उभे करीन, हे सुद्धा आपला खात्रीपूर्वक आहे। शिंदे गटाचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगडच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे यांना सतत लक्ष केले आहे। रविवारी माध्यमांशी बोलताना थोरवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच टीका केली आहे। सतत चर्चेत राहण्यासाठी आणि माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यासाठी काहीही बरळणारे महेंद्र थोरवे शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट सुधाकर घारे यांनी कर्जतमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केलाय। शिंदे गटाचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडून शिवसेना ठाकरे गटात कधीही प्रवेश करू शकतात, असा दावा करताना थोरवेंची पावलं ठाकरे गटाच्या दिशेने पडत असल्याचेही घारे यांनी म्हटलंय। थोरवे हे वारंवार राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर टीका करत होते आजपर्यंत करतायत, आणि त्याच पद्धतीने त्यांची आता मला वाटतंय टीका करायची उंची जास्त घसरत चालले। त्यांनी आता आज तर आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांच्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे, मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये थोरवेने उभाटामध्ये जाण्याचं सर्व प्रयत्न केले होते, आणि तिथल्या कार्यकर्त्यांना बोलवून त्यांना मला उभाटात घ्या, मला उभाटातून तिकीट द्या असं स्थानिक कार्यकर्त्यांकडून निरोप उद्धव साहेबांपर्यंत पाठवले होते। त्याचे सगळे ठोस पुरावे माझ्याकडे आहेत। आपल्या सर्वांना माहिती आहे थोरवेची जी आता ही भारतीय जनता पार्टीवर करणारी होणारी टीका असेल, राष्ट्रवादीवर होणारी टीका असेल, यांची जी आपण पावलं बघितली तर यांची पावलं आता उभाटाकडे वळत आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे। आणि मी आपल्याला खात्रीने सांगेल का थोरवेंच्यावर खऱ्या अर्थाने शिंदे साहेबांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे। पुढच्या काळामध्ये थोरवे कधीच शिंदे साहेबांना फसवून तो उभाटामध्ये जाऊ शकतो, हे सुद्धा मी अगदी खात्रीपूर्वक आपल्याला आज या पत्रकाराच्या निमित्ताने सांगेल। आमच्या विधानसभेच्या 2024च्या निवडणुकीमध्ये थोरवेने अनेक वेळा इथले स्थानिक जे नेते असतील उभाटाचे, तर त्यांना बोलावून आपल्याला उभाटामधून तिकीट द्या असं त्यांनी वारंवार सांगितलं होतं। मला वाटतं जिल्हा स्तराचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा भेटून त्यांनी सांगितलं होतं। त्यांनी सर्व प्रयत्न उभाटामध्ये जाण्याचे केले होते। आजही ते कार्यकर्ते आपल्या समोर येऊन 100% सांगतील, जेव्हा आवश्यक वाटेल तेव्हा सुद्धा मी त्यांना समोर उभे करीन, हे सुद्धा आपला खात्रीपूर्वक आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।